वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आज कंबाईन बी 2024 चा पेपर पार पडला. पहिला पेपर लँग्वेजचा. तर त्यामध्ये इंग्लिश विषय जर विचार केला तर इंग्लिशचा पेपर अतिशय सोपा होता. येस, अतिशय सोपा होता. म्हणजे पेपर मी असं म्हणाले इझी टू मॉडरेट. टफ तर अजिबात नाही, टफचा काही संबंध नाही. मॉडरेट पण काही 4-5 प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न कॉपी आहे. तर हा पेपर सगळ्यांना म्हणजे जे सिरियस कॅन्डिडेट आहेत त्यांना 40+ इझी जाईल. इझी आय एम युझिंग वर्ड. म्हणजे 40+ त्यांना सहज जातील. 80+ पहिल्या पेपरला येणं अगदी नॉर्मल आहे. तर या पेपरचं जर डिस्ट्रीब्युशन बघितलं आपण तर ऍज युजल आयोगाने काही वेगळं केलं नाहीये. ग्रामरवरती तेवढेच प्रश्न असतात, 25 ते 28 प्रश्न तेवढे 26 प्रश्न. त्यानंतर कॉम्प्रेन्शनवरती 5 प्रश्न ऍज इट इज असतात आणि 19 क्वेश्चन 19 प्रश्न हे आपले व्होकॅब्युलरीचे आहे. तर व्होकॅब्युलरी बद्दल बोलायचं म्हटलं तर या 19 पैकी 15 प्रश्न पीवायक्यू मधनं कॉपी आहे. अगेन आय रिपीट, 19 पैकी 15 प्रश्न ऍज इट इज कॉपी पेस्ट आहेत. जी लोक म्हणतात असं की व्होकॅबचा खूप बाऊ करता, व्होकॅब खूप डिफिकल्ट आहे, 10 पुस्तकं विकत घेतात. ऍब्सोल्युटली रॉंग. मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की पीवायक्यू इज द बायबल. तुम्ही जे 0 एरर व्यवस्थित ज्याने केलाय 19 आउट ऑफ 19 त्याला येतील. येस, अगेन आय रिपीट, 19 आउट ऑफ 19. यातले फक्त 5 प्रश्न सोडले. ते 5 प्रश्न ते पण काही जण पुस्तकातले. सो आणि ते इझी पण आहे. म्हणजे अगदी तुम्ही बेसिक कॉमन सेन्स जर जोडला तरी ते उत्तर क्लिक होऊ शकताय. सो आउट ऑफ 19 15 प्रश्न पीवायक्यू मधनं कॉपी केला आहे. सो दॅट इज लॉटरी फॉर कंबाईन बी पीपल. तर आनंदी राहा. आणि 26 क्वेश्चन यातले पण काही कॉपी आहे. काही थोडे इंटेलेक्च्युअल प्रश्न आहे जे सिरियस कॅन्डिडेट आहे ज्यांनी सिरियसली स्टडी केलाय त्यांना ते जमले असतील. तर 26 ग्रामरचे आहे, कोर ग्रामर. 19 क्वेश्चन हे ऍक्च्युअली आहेत आपले व्होकॅबचे. 5 प्रश्न कॉम्प्रेन्शन. या डिफिकल्ट सेक्शन जर म्हटलं तर याच कॉम्प्रेन्शन आहे. कॉम्प्रेन्शन हा जो पॅसेज आहे तो एआय वरती होता, थोडा डिफिकल्ट होता अंडरस्टँड करणारा. त्यामुळे त्या 3 जरी मिळाले तरी तुम्ही असं म्हणलं की इनफ आहे तुम्हाला. तर हे टोटल डिस्ट्रीब्युशन असं आहे. ग्रामर 26 आहे, व्होकॅब्युलरी 19 आहे आणि कॉम्प्रेन्शन 5 आहे. तर काही जण जे मी लिहिलं ज्याला मी 11 महिने लावले होते, बऱ्याच वेळा म्हणतो काही जण पुस्तक वाचत, तर काही जण पुस्तक किती व्होकॅब आला. तर 19 प्रश्न जे विचारले तर 19 आउट ऑफ 19 सगळे व्होकॅब त्यातले आहे. खरं तर काही डिफिकल्ट नव्हता हा पेपर, हा इझी आहे. त्यामुळे 40+ तुम्ही सहज जाताय. तर आपण एक काम करूया, मी बी सेट घेतलेला आहे. बी सेटचा आपण एक्सप्लेनेशन बघूया. तर पहिला प्रश्न जो आहे तो 51 नंबरचा आहे. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल. हे वाक्य राज्यसेवा 2023 ला आहे, राज्यसेवा 2018 ला आहे. आणि सेम थिंग हे वाक्य नाही पण या सेम लेवलचे वाक्य मूड या चॅप्टर मध्ये आहे. मग वाक्य कंडिशनल आहे. मग कंडिशनल वाक्याचा समावेश कशामध्ये होतो? इंडिकेटिव्ह मूड आणि सब्जेक्टिव्ह मूड. पण सब्जेक्टिव्ह मूड मध्ये कोणतं कंडिशन असतं? जे इमॅजिनरी आहे, जे अनरियल आहे, जे खोटारड आहे, जे काल्पनिक आहे. मग काल्पनिक आहे नाही, मग रिअल कंडिशन आहे, खरी कंडिशन आहे, प्रेझेंट टेन्सची. मग प्रेझेंट टेन्सच्या कंडिशनचा वाक्य समावेश हा इंडिकेटिव्ह मूड मध्ये होतो. म्हणून सी म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. 51चं उत्तर आहे 4. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण. त्याआधी एक लक्षात घ्या, इंजिनिअरिंग 2017 ला हा प्रश्न आहे. हे 0 एरर मधला मी स्क्रीन काढलेला आहे, प्रिंट स्क्रीन. यातला इफ इट रेन्स आय शॅल स्टे ॲट होम. म्हणजे बघा जर पाऊस पडला तर मी घरी थांबेल. ही रिअल कंडिशन आहे. या बेसवरती पण लगेच उत्तर येत आहे. म्हणजे यामध्ये जे स्मार्ट लोक आहेत, जे सिरियस कॅन्डिडेट आहेत, जे टॉप मध्ये येतात त्यांनी सहज वेळ न वाया घालता पटकन 4 उत्तर करून पुढे गेले असतील. तर हे याच बेसवर हे इंडिकेटिव्ह मूड, ह्या बेसवरती हा प्रश्न आयोगाने विचारलेला आपल्याला. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल. सेम थिंग इथे बघा, इफ इट रेन्स आय शॅल स्टे ॲट होम. तर हे अंडरस्टँडिंग मी नेहमी म्हणतो पीवायक्यू रीड करायचे नसतं मित्रांनो, ते अंडरस्टँड. 0 एरर जो डोक्यात घेतो त्याला समजतो की प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न काय आहे. तर हे होतं. पुढचा प्रश्न, शी मे बी अटेंडिंग द पॅरेंट टीचर मीटिंग. शी माइट बी अटेंडिंग पॅरेंट टीचर मीटिंग आणि शी कुड बी अटेंडिंग पॅरेंट टीचर मीटिंग. इन विच ऑफ द सेंटेन्सेस अबाउट डू डज द अंडरलाइन मॉडेल एक्सप्रेसेस गुड पॉसिबिलिटी. आता बघा मी शिकवताना तुम्हाला नेहमी सांगतो पॉसिबिलिटीसाठी मे, माइट, कुड हे सगळे करेक्ट आहे. पण मी बऱ्याच वेळा नोट्स मध्ये तुम्हाला असे काहीतरी स्तंभ काढून दिलेले बघा, ते डीआय सारखे डेटा इंटरप्रिटेशन स्तंभ. मे म्हणजे हायर पॉसिबिलिटी, माइट म्हणजे थोडी लेस, कुड म्हणजे ऑलमोस्ट न होणारी. असे काहीतरी मी नोट्स मध्ये तुम्हाला बनवून दिलाय. मग मे म्हणजे काय? ज्यामध्ये पॉसिबिलिटी जास्त आहे. एक एक्झाम्पल देतो, यू मे पास आणि यू माइट पास. डिफरन्स काय? दोघंही पॉसिबिलिटीज आहे. यू मे पास म्हणजे तिथं चान्सेस जास्त आहे, यू माइट पास म्हणजे चान्सेस कमी आहे, आणि यू कुड पास म्हणजे चान्सेस कमी आहे. मग याच्यामध्ये जर विचार केला, मग हा थोडा अप्लाइड क्वेश्चन आहे. अप्लाइड म्हणजे जो स्मार्ट व्यक्ती आहे याच्यात गुड पॉसिबिलिटी, गुड आणि बॅड असं नसतं. गुड म्हणजे काय? हायर पॉसिबिलिटी. मग वाक्याचा सेन्स बघा, मग मे ही गुड पॉसिबिलिटी म्हणजे हायर पॉसिबिलिटी आहे, त्यामध्ये पॉसिबिलिटी एक्झॅक्टली एक्सप्रेस करता येते मॅक्झिमम दर्जामध्ये. म्हणून ए, ऑनली ए म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. 52चं उत्तर आपलं 2 आहे. नंबर नेक्स्ट 53 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 53 नंबरच्या क्वेश्चन मध्ये इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड. सिलॅबस आणि सिलॅबी, सिलॅबसचा प्लुरल आहे हा सिलॅबी. मग आता याच्यात सिलॅबीचं काय होतं? इट इज टाइम. मग इट इज टाइम, इट वॉज टाइमच्या वाक्यांचा आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह करतो. इट इज टाइम फॉर जोडतो. मग हे ऍक्च्युअली दिलेलं जे वाक्य आहे फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड, हे टू बी प्लस V3 हा झाला पॅसिव्ह. याचं ऍक्टिव्ह विचारलाय, मग याचं ऍक्टिव्ह काय असणार आहे? इट इज टाइम टू रिवाइज. इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी. इट इज टाइम टू रिवाइज द सिलेबस म्हणजे ओनली बी
म्हणजे पर्याय क्रमांक आहे माझा 4. पुन्हा याचं उत्तर 4 आहे. तर यामध्ये इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू रिवाइज. इट इज इथं फॉरची गरज नाही मित्रांनो, इथं फॉरची गरज नाही. या केसमध्ये फॉर हा पॅसिव्ह मध्ये येतो, ऍक्टिव्ह मध्ये येत नाही. इट इज टाइम टू गो आउट, इट इज टाइम टू शॉप द डोर, टू क्लोज द डोर, इट इज टाइम टू क्विट द जॉब, या प्रकारचे. मग या प्रकारचा प्रश्न आधी आयोगाने विचारलाय का? हा बघा राज्यसेवा 16 प्रश्न आहे. इट इज टाइम टू शट द शॉप, इट इज टाइम टू शट द शॉप. मग याचं पॅसिव्ह काय होईल? इट इज टाइम फॉर द शॉप टू बी शट. हे बघा, फॉर द शॉप टू बी शट. मग ह्या बेसवरती ज्याने पीवायक्यू केला त्याला लगेच कळेल की याचं उत्तर काय आहे. नंबर नेक्स्ट पुढचा 54 नंबरचा क्वेश्चन आहे. अ सिंपल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन. हे बघा, आता अप्लाइड क्वेश्चन आहे, थोडा आउट ऑफ सिलेबस यावं लागेल. मग सिंपल सेंटेन्स मराठी व्याकरणात पण बघा, एक जे तुमचं केवळ वाक्य असतं, साधं वाक्य, एकच मेन वर्ब असतो आणि एकच क्लॉज असतो, म्हणजेच इंडिपेंडंट क्लॉज. मग त्यामध्ये एकच सब्जेक्ट असतो, एकच वर्ब असतो. मग जर एकच वर्ब असेल तर एकच प्रेडिकेट येईल. तर सिंपल सेंटेन्स मध्ये एक मेन वर्ब म्हणजेच एक प्रेडिकेट आणि एक असतो सब्जेक्ट. म्हणजे याचं उत्तर आहे सी, म्हणजे प्रेडिकेट, म्हणजे ओनली सी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 54 नंबरचा क्वेश्चन आहे. आय अनॉय हिम. आता बघा याच्यात खूप इंटरेस्टिंग काय आहे, अनॉय नंतर ऍट पण येतो, अनॉय नंतर विथ पण येतो. मग अनॉय ऍट काय? एखाद्या गोष्टीशी मी तुमच्या म्हणजे वागण्याला मी कंटाळलो आहे. सो आय अनॉय ऍट युअर बिहेवियर. मी तुम्हाला कंटाळलोय, तुमच्यावरती रागावलं मी. आय अनॉय विथ यू. मग व्यक्ती असेल तर विथ आणि वस्तू गोष्टी असेल तर ऍट. जर या पेनावरती मी संतापलो, मला जर राग आला की हा चालत नाही, आय अनॉय ऍट पेन. पण व्यक्ती असेल तर विथ, आय अनॉय विथ स्टुडंट्स. मग इथं व्यक्ती आहे, मग आय अनॉय हिम हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. याचे पॅसिव्ह काय होईल? एम इज आर प्लस व्ही 3. मग एम इज आर प्लस व्ही 3 पहिलं उत्तर आहे आपलं. ही इज अनॉयड विथ मी, हे माझं ए उत्तर आहे. इथं ही इज अनॉयड बायचा वापर चुकीचा आहे याच्यात. तिसरं मध्ये ही इज अनॉयड अस, हे कुठून आलं? असचा वापर ह्या दोन्ही मध्ये चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे माझा 56 नंबरचा क्वेश्चन. इनइव्हिटेबल. इनइव्हिटेबल हा कॉपी पेस्ट नाही आहे पीवायक्यू मधनं. येस, पण मी 0 मध्ये बऱ्याच ठिकाणी एक्सप्लेन केलाय त्याला. इनइव्हिटेबल म्हणजे काय? इनइव्हिटेबल म्हणजे काय? जी गोष्ट टाळता येत नाही. बघ, आपण फूड आणि वॉटर आणि आपण जे ब्रीथ घेतो हे टाळता येणार नाही. म्हणजे मी टाळू नाही शकत आज फूड किंवा वॉटर किंवा श्वास. मी श्वास घेतोय, मी जेवण करतोय, ह्या गोष्टी इनइव्हिटेबल आहे. मग आज आपण काय म्हणू? इंटरनेट, मोबाईल इनइव्हिटेबल आहे, जे टाळू शकत नाही, ज्यांना तुम्ही नाकारू शकत नाही. मग त्याला म्हणू आपण दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड. मग पहिलं काय? दॅट विच कॅन नॉट बी अटॅक्ड. दॅट कॅन नॉट बी अटॅक आयोगाने विचारलेला, त्यानंतर आपण इनव्हल्नरेबल, की ज्याच्यावरती अटॅक होतो तो. दॅट विच कॅन नॉट बी अटॅक. इनव्हल्नरेबल आणि व्हल्नरेबल हे दोन शब्द बघा. एक असतो की जो प्रोटेक्टेड आहे आणि एक असतो अनप्रोटेक्टेड आहे. व्हल्नरेबल आहोत आपण सगळे. म्हणजे काय? आपण आपलं सिक्युअर नाही आहे आपलं करिअर. कधी आपण संपू शकतो, कधी आपण फेल होऊ शकतो. तर तो शब्द विचारला इथं. दॅट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड. जी गोष्ट अंडरस्टूड होत नाही त्याला म्हणतो आपण इनकॉम्प्रिहेन्सिबल. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन, इनकॉम्प्रिहेंड म्हणजे अनाकलन, म्हणजे न समजणार, इनकॉम्प्रिहेंडेबल. दॅट विच कॅन नॉट बी हर्ड. जे ऐकू येत नाही ते असतं इनऑडिबल, आणि ऑडिबल म्हणजे ऐकण्याजोगं. तर हे आयोगाने 3 विचारले, फक्त हा एक विचारलेला नाही आहे पीवायक्यू मधनं, त्यामुळे त्याचं उत्तर आहे 4. तर त्याचा इनइव्हिटेबल म्हणजे दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड. तर हा प्रश्न बघा, इनइव्हिटेबल काही जण मी पुस्तकाचा पेज नंबर दिलेला 24 पेज नंबरवरती इनइव्हिटेबल दिलेला आहे. त्याचे बरेचसे मी मिनिंग पण दिलेले आहेत, त्याचा अँटोनिम सिनोनिम सगळे दिलेले आहेत. तर एक काही जण पुस्तकातनं तुम्ही वाचू शकतात. नंबर नेक्स्ट पुढचं आहे द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता बघा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे सब्जेक्ट वाक्याचा सिंग्युलर आहे, कारण तो संपूर्ण मिळून देश आहे. मग युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जर सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर वर्ब कोणता आहे इथं? सिंग्युलर. मग आता इथं कन्सिस्टला येस पाहिजे होता, म्हणून चुकीचं आहे. इथं कन्सिस्टिंग साठी अमेझर वाजवर पाहिजे आधी, म्हणून हे पण चुकीचं आहे. हॅव येणारच नाही आहे, कारण अमेरिका एकच आहे. मग पर्याय क्रमांक 4 सिंपल प्रेझेंट टेन्स हे त्याचं उत्तर आहे. कन्सिस्ट ऑफ पीपल ऑफ ऑल द नॅशनॅलिटीज. 4 उत्तर आहे त्याचं. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न अप्लाइड आहे. हा थोडा कॉमन सेन्स आउट ऑफ सिलेबस मी असं म्हणेल थोडा, की जो व्यक्तीने वाचन केलाय पण ज्याला माहिती अप्लाइड करतात की पार्ट्स ऑफ स्पीच काय असतात. पहिलं ऑल इज नाऊ लॉस्ट. बघा, ऑल इज नाऊ लॉस्ट. इज नाऊ लॉस्ट ते आपलं लॉस झालाय. काय? ऑल. मग तो नाऊन आहे. ऑल काय? त्याला ते नाव आहे. जसं मी असं हा पेन आहे, हे वॉच आहे, हा शर्ट आहे, हा टेबल आहे, हा बेंच आहे, तर तो ऑल इज नाऊ लॉस्ट. मग ऑल हा माझा नाऊन आहे. नंबर नेक्स्ट ऑल मेन आर मॉर्टल. ऑल मेन, हा ऑल ह्या मेनला क्वालिफाय करतोय, हा झाला ऍडजेक्टिव्ह. ही स्पिल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ. ओव्हर हिमसेल्फला क्वालिफाय करणारा शब्द हा ऑल, हा झाला ऍडवर्ब. ओव्हर हिमसेल्फ ही झाली प्रिपोजिशनल फ्रेज, हा झाला ऍडवर्ब. दे ऑल, दे आणि नंतर ऑल आहे, म्हणजे प्रोनाउन्स दोन्ही एकत्र जोडून नाही. दे ऑल ते सगळे, म्हणजे हा दे बद्दलच बोलतोय, म्हणजे हा झाला माझा प्रोनाउन. तर पहिला आहे माझा नाऊन, दुसरा माझा ऍडजेक्टिव्ह, तिसरा माझा ऍडवर्ब आणि चौथा माझा प्रोनाउन. पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आय एट सम राईस. आता सम प्रोनाउन पण आहे आणि सम ऍडजेक्टिव्ह पण आहे. माझं कसं ओळखायचं?
जो नाऊनच्या ऐवजी आहे. मी असं म्हणणार की सम आर वेटिंग आउटसाइड, सम आर वेटिंग आउटसाइड असं म्हटलं मी. आता सम आर वेटिंग आउटसाइड म्हटल्यानंतर या केसमध्ये सम हा वाक्य सब्जेक्ट आहे. मग सब्जेक्टला एक तर नाऊन येतो किंवा प्रोनाऊन येतो. मग हा प्रोनाऊनचं काम करतो इथं नाऊनच्या ऐवजी. पण इथं हा सम या राईसला क्वालिफाय करतोय. सम राईस. मग या राईस नाऊनला क्वालिफाय करणारा हा शब्द झाला ऍडजेक्टिव्ह. म्हणून याचं उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 2. नंबर नेक्स्ट 60 नंबरचा प्रश्न आहे. अ फेअर लिटल गर्ल सॅट डॅश अ ट्री. खूप सोपा प्रश्न आहे. झाडाच्या खाली बसण्यासाठी आपण अंडर या प्रपोजनचा वापर करतो. अंडर द ट्री किंवा अजून अंडर द टेबल. अंडर द जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये व्हर्टिकल गॅप असतो तेव्हा आपण अंडर म्हणतो. तर अगदी सोपा प्रश्न आहे विचारला हा. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेशन. बघा आता हाय आपण काय करतो व्हॉट्सअपला म्हणतो हाय का करतो आपण, तर त्यासाठी सरप्राईज किंवा शॉक नसतं. सरप्राईज आणि शॉक साठी आपण वापरतो व्हॉट, हाऊ, हुर्रे. हे जे शॉक असतात की व्हॉट काय सांगतोस असं, शॉक आणि सरप्राईज साठी व्हॉट आणि हाऊ असतो. मग कॉल फॉर अटेन्शन साठी आपण हायचा वापर करतो. तर बी म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे कॉल फॉर अटेन्शन. मग आता रिलीफ साठी काय, रिलीफ साठी जेव्हा आपण श्वास सोडतो हुश हा शब्द आहे, हुश असा तो शब्द म्हणजे रिलीफ साठी असतो. तो असतो इंटरजेक्शन रिलीफ साठी. तर सरप्राईज आणि शॉक साठी असतो हाऊ. आणि खरं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी म्हणजे 4. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न तर गिफ्ट आहे आपल्याला. गिफ्ट म्हणजे अतिशय सोपा आहे. सिन्स आणि फॉरचा वापर तुम्ही अगदी पहिल्या लेक्चरला आपण शिकतो. तर सिन्स कधी फॉर कधी. सिन्स मध्ये जिथं क्रियेची सुरुवात आहे, फॉर कधी जिथं क्रियेचा कालावधी मोजता येतो. म्हणजे 2011 दिलेला, सॉरी 2001. माझा 2001 आहे म्हटल्यानंतर ऑब्विसली उत्तर काय येईल सिन्स 2001. बिफोर फॉर इथं काउंटेबल नाही आहे. इथं फ्रॉम जर असते तिथं 2 पाहिजे होतं, त्यामुळे ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक बी म्हणजे उत्तर 4 हे आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न टू द फॉल्स. आता या फॉल्स शब्दाचं त्याने काय विचारलेलं आहे की विच इज द सिनोनियम्स टू द गिवन वर्ड. सिनोनिम म्हणजेच काय की सिमिलर मिनिंग आहे. मग आता फॉल्स म्हणजे काय की जे करेक्ट नाही आहे. मग याचा मिनिंग काय होईल अनट्रू. मग अनट्रू म्हणजे काय की जे खरं नाही आहे, खोटारड आहे. मग त्याला अजून आपण काय म्हणतो फॉल्स म्हणजे जे खोटारड आहे, जे अनट्रू आहे, जे अनबिलिव्हेबल आहे, जे ट्रस्ट करण्याजोगं नाहीये. मग त्याच्या विरुद्ध काय होईल रिअल, ट्रू, रिअलिस्टिक. हे त्याच्या विरुद्ध आहे. पण त्याने विचारलेलं सिनोनियम्स म्हणजे काय पर्याय क्रमांक 3. हाही सोपा आणि अतिशय गिफ्ट आहे. पण हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. बघा ग्रुप सी ला प्रश्न आहे. ग्रुप सी 2019 ला प्रश्न आहे हा. त्याने विचारलं बघा रॉंग. या रॉंगचं त्याने नियरेस्ट मिनिंग विचारला. नियरेस्ट मिनिंग बघा इनकरेक्ट, नंतर फॉल्स, नंतर अॅक्युरेट, नंतर अनट्रू. हे ज्याने पीवायक्यू व्यवस्थित केलंय त्याला लगेच कळेल की हा फॉल्स आहे म्हणजे तो इनकरेक्ट आहे म्हणजे तो रॉंग आहे. मग ह्या बेसवरून बघा लगेच आपल्याला उत्तर मिळतं येतं. हे बघा फॉल्स हे अनट्रू. तर मी म्हणेल की हा कॉपी पेस्टच प्रश्न आहे. नंबर नेक्स्ट शी वॉन्टेड टू बाय डॅश बुक्स. हे बघा आता साधं वाक्य आहे ज्या वाक्यामध्ये नॉट नाहीये, निगेटिव्हिटी नाहीये. जे साधी वाक्य असतात त्यामध्ये समचा वापर होतो. सम, समबडी, समवन, सम हाऊ. आणि जे निगेटिव्ह वाक्य असतात त्यामध्ये एनीचा वापर होतो. एनी, एनीबडी, एनी हाऊ, एनीवन, एनीथिंग. आय डोंट हॅव एनी मनी, आय डोंट हॅव एनी प्लॅन, आय हॅवंट सीन एनीबडी. पण जर पॉझिटिव्ह वाक्य असतील तर आपण समचा वापर करतो. आणि बाय द वे बुक हा काउंटेबल आहे बघा, प्लुरल आहे इथं. तर इथं उत्तर आहे माझं सम. आय वॉन्टेड टू बाय सम बुक्स. इथं नायदर आणि इथचा काही सेन्सच नाहीये. म्हणून सम म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. इव्हन 2 hours फ्रॉम नाऊ शी डॅश लेटर्स. गिफ्ट आहे बघा. क्लिअरली हायगन काय म्हटलंय फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काहीच डोकं लावायचं काम नाही. तुम्ही फक्त फ्युचर कंटिन्युअस. मग फ्युचर कंटिन्युअसचा रूल काय आहे शॅल बी, विल बी प्लस V4. मग शॅल बी, विल बी, V4 हा पहिला सिंपल फ्युचर आहे. हा शॅल बी, विल बी प्लस V4 हे माझं उत्तर आहे 2. नंतर विल हॅव बीन टाईप हा फ्युचर परफेक्ट आहे. शॅल हॅव टाईप हा पण फ्युचर परफेक्ट आहे. मग आता यामध्ये हा विल हॅव बीन टाईप हा फ्युचर परफेक्ट तर आहे, पण यामध्ये हा टाईपला V3 पाहिजे होता. आज जरी V3 असता तर तो पॅसिव्ह मध्ये गेला असता. म्हणजे हे तर उत्तरच नाही आहे माझे. तर पर्याय क्रमांक 2 आहे त्याचे. सो पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे विल बी टायपिंग. 65चं उत्तर 2 आहे. नंबर नेक्स्ट 66 नंबरचा प्रश्न आहे बघा. His shows are unique because he is completely ambidextrous. Ambidextrous. कॉपी पेस्ट आहे. राज्यसेवा 2019 ला बघा. राज्यसेवा 2019 ला विचारला आयोगाने कॉपी पेस्ट बघा. ambidextrous. ambidextrous म्हणजे असा व्यक्ती जो दोन्ही हाताने कामं करतो. म्हणजे ज्या व्यक्तीला दोन्ही हाताने कामं जमतात त्याला ambidextrous म्हणतात. जसं बऱ्याच वेळा आपण होतो त्या 3 Idiots चित्रपटामध्ये ते एक व्हायरस नावाचा जो कॅरेक्टर आहे तो ambidextrous आहे. दोन्ही हाताने लिहित होतो. सो ambidextrous म्हणजे बघा मग आता एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल हे त्याचं उत्तर आहे. हे आयोगाने विचारलेलं ऑलरेडी. आणि कायझन पुस्तकात पण मी पेज नंबर बघा पेज नंबर 292 ला हा शब्द ऍज दिलेला आहे ambidextrous. वन हू कॅन यूज आयदर हँड्स विथ इज म्हणजे जो दोन्ही हातांचा वापर करू शकतो
त्याला म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस. मग इथं हा बघा मी आणि कॉपी पेस्ट हा प्रश्न ॲम्बिडेक्स्ट्रस वन हू कॅन यूज बोथ हँड इक्वली वेल हे उत्तर द्यायचं. तर ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे 66 नंबरचं उत्तर आपलं 2 आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया 67 नंबरचा क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स. हे कॉपी पेस्ट आहे ऍज इट इज ASO 17. त्यानंतर राज्यसभा कॉपी पेस्ट आहे वाक्य. बघा पहिलं शॅल वी हॅव सम कॉफी. आता याच्यात आहे बेसिकचा प्रश्न शॅल वी हॅव. आता जर आपल्याला शॅल हा सुरुवातीला आहे तर हा झाला सपोर्टिव्ह वर्ब सब्जेक्टच्या आधी. मग याचा क्वेश्चन होईल का तर यस, त्यानुसार हे वाक्य बरोबर आहे. दुसरं प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी. आता प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी शेवटी जर क्वेश्चन मार्क आहे मित्रांनो तर मग इथं हा जो यू मे आहे या यू मेच्या ऐवजी काय होणार ते मे यू. का बरं, कारण तो प्रश्न आहे. जेव्हा आपण प्रश्न बनवतो तेव्हा आपण सपोर्टिव्ह वर्ब सब्जेक्टच्या आधी घेतो. मे यू पोस्ट दिस लेटर फॉर मी म्हणून वाक्य चुकीचं आहे. तिसरं सी यू मे टेक ऑफ युअर हॅट आय कांट सी द स्क्रीन. आता बघा याच्यानंतर होतं यू मे टेक ऑफ युअर हॅट आय कांट सी द स्क्रीन. आता वाक्याचा सेन्स बघितला तर पहिली गोष्ट मे यू टेक युअर हॅट ऑफ हा प्रश्नाच्या स्वरूपात पाहिजे होता, कारण तो मला आता स्क्रीन दिसत नाहीये तुझी, तू कॅप काढतो का, म्हणजे हा प्रश्नाच्या स्वरूपात हे वाक्य पाहिजे होतं म्हणून प्रश्नाच्या स्वरूपात नाहीये म्हणून हे पण चुकीचं आहे. म्हणजे ओनली ए म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर आहे. जसं तुम्ही कॉमन सेन्स जरी गेला असता की बी तर रॉंगच आहे, बी रॉंग आहे म्हटल्यानंतर हे बघा तिन्ही पर्याय बी 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 तिन्ही पर्याय आउट होत आहेत म्हणजे ओनली ए हे माझं उत्तर इथे येत आहे. सो याचं उत्तर 1 आहे 67चं. 68 नंबरचा प्रश्न बघा द बॉईज अॅक्युज ऑफ. हे असे प्रश्न इतके इझी जर आले तर 90+ जातील मुलं काही दिवसांनी. आता बघा हे काय आहे तर सुसाईड, मॅट्रिसाइड, पॅट्रिसाइड, होमिसाइड. अतिशय सोपा गिफ्ट आहे. आपण सुसाईड माहिती सगळ्यांना सांगायची गरज नाही. मॅट्रिसाइड म्हणजे आईची हत्या स्वतःच्या, पॅट्रिसाइड म्हणजे वडिलांची हत्या स्वतःच्या, होमिसाइड म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा मनुष्यवध. म्हणजे तुम्ही बाईक चालवतात आणि कोणाला तरी ठोकला तो व्यक्ती मेला तर तो होमिसाइड तुमच्यावरती पडणारा केस. होमिसाइड म्हणजे मनुष्यवध ज्यामध्ये इंटेन्शन नाहीये पण तुम्ही मारलाय त्याला म्हणतो आपण होमिसाइड. मग हे मदर, हे फादर आणि हे एनी ह्युमन बिईंग. मग इथं क्लिअरली त्याने काय म्हटलं हिज ओन फादर, त्याच्या स्वतःच्या वडिलांची त्याने हत्या केली आहे तर त्याला म्हणू आपण पॅट्रिसाइड म्हणजे सी म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 3 आहे याचं उत्तर. नंबर नेक्स्ट. आणि बाय द बघा हे कॉपी किती वेळा आहे, भरपूर वेळा कॉपी येते. हे आपल्याला तुम्ही 84 पासून बघितले पॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड, फ्रॅट्रिसाइड खूप वेळा कॉपी आहे. तसं एक कायझन पुस्तकात मी सगळे दिलेले आहे पॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड, होमिसाइड, रेजिसाइड, इन्फेंटिसाइड, फंटिसाइड सगळे दिलेले आहेत मी. हे पॅट्रिसाइड आहे, मॅट्रिसाइड, होमिसाइड आहे, ऑल आर अवेलेबल. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे टिटोटॉलर. हा तर मी नेहमी टेस्ट मध्ये घेतो सर. टिटोटॉलर हा असा व्यक्ती जो निर्व्यसनी असतो, ज्याला दारू आवडत नाही, ज्याला सुपारी आवडत नाही, ज्याला विमल, केसरी अजिबात काहीच खात नाही, सगळ्या गोष्टीपासून लांब राहणारा व्यक्ती म्हणजे तो असतो टिटोटॉलर. हा प्रश्न आयोगाने विचारलेला जुन्या काळामध्ये पण तो टेस्ट मध्ये तुम्हाला दिसलाच. ऍब्स्टेन फ्रॉम अल्कोहोल ड्रिंक म्हणजे जो व्यक्ती दारू पित नाही आणि कुठल्या प्रकारचं व्यसन करत नाही असा तो टिटोटॉलर. मग डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. तर हे बघा हा कसा कॉपी झालेला आहे. हा बघा इथं 1992 ला बघा 1982 ओकॅबलरीसाठी कुठलंही इयर नसतं. इयर 1984 पण बेस्टच आहे. तर बघा इथे क्लिअरली त्याने विचारलं टिटोटॉलर कोण आहे तर टिटोटॉलर म्हणजे वन हू ऍब्स्टेनिंग फ्रॉम द अल्कोहोलिक ड्रिंक्स. हे बघा हे उत्तर आहे. हा झाला कॉपी पेस्ट PYQ मधला 92चा. आणि हा मी कायझन पुस्तकात दिलेला आहे पेज नंबर 275. वन हू नेव्हर ड्रिंक्स अल्कोहोल जो कधीच अजिबात दारू पित नाही, निर्व्यसनी व्यक्ती. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ह ऑर रब्ड ऑफ. हे बघा हे टेस्टला घेतलेलं आहे, आयोगाने विचारलेलं नाही जुन्या काळामध्ये पण टेस्टला मी घेतलेलं आहे. डेलिबल आणि इनडेलिबल. डेलिबल म्हणजे काय जे पुसता येतं, जे मिटवता येतं. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल पेन्सिलीने लिहिलं कागदावरती ते डेलिबल आहे, जे पुसता येईल. आणि इनडेलिबल म्हणजे काय जे पुसता येत नाही, जे धुता येत नाही, जे वॉश आउट करता येत नाही. मग त्याला म्हणतो आपण दॅट कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर रब्ड ऑफ. मग त्याला म्हणतो आपण इनडेलिबल. मग इररिपेरेबल म्हणजे काय, चायनाचे प्रोडक्ट काय असतात सगळे इररिपेरेबल आहेत. तर आपण त्याला म्हणू की चायना प्रोडक्ट्स आर इररिपेरेबल दॅट कॅन नॉट बी रिपेअर्ड की ते दुरुस्त केले जात नाही. मग एखाद्या व्यक्ती जर बोललेला शब्द बाहेर पडला तोंडातून तर तो काय असेल तर इररिपेरेबल आहे दॅट यू कॅन नॉट चेंज इट. तुम्ही बोललात संपलं. नंबर नेक्स्ट इनिव्हिटेबल. बघा पुन्हा हा इनिव्हिटेबल कॉपी पेस्ट आहे. यात एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. मगाशी प्रश्न होता इनिव्हिटेबलचा मिनिंग, इथे तो 4 पर्यायात आहे. इनइव्हिटेबल म्हणजे काय दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड, जी गोष्ट आपण टाळू शकत नाही ते म्हणजे इनिव्हिटेबल. इनफॅलिबल म्हणजे त्याचा चुका नाही असा, म्हणजे झिरो एरर म्हणजे ज्यामध्ये चुका नाही. झिरो एरर मध्ये असू शकतं चुका. मित्रांनो मी सांगतोय फक्त की असा निसर्ग आहे बघा, सकाळ दुपार संध्याकाळ दिवाळी दसरा म्हणजे ती गोष्ट रिपीट होतेच आहे म्हणजे तोच काय इनफॅलिबल आहे म्हणजे विदाउट बिंग एरर ज्याच्यात चुका नाही असा. मग आपण उत्तर याचं इनडेलिबल पर्याय क्रमांक 2. मग बघा कॉपी कसा आहे हा बघा STR 2014 ला STR 14 जर गेला तुम्ही तर हा इररिपेरेबल शब्द आहे 4 पर्यायामध्ये जो मी खाली क्लिअरली मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सगळं एक्सप्लेन केलेला आहे 0 मध्ये. नंबर नेक्स्ट
2017ला फॉरेस्टला बघा, हा बघा इनफॅलेबल बघा, इनकॅपेबल ऑफ एरर, ज्याच्यामध्ये चुका नाही असा, तो पण मी मराठीमध्ये एक्सप्लेन केलाय खाली. आणि नंबर नेक्स्ट हा बघा इनडेलिबल, हा 4 पर्यायामध्ये दिलेला आहे, विचारलेला नाहीये पण 4 पर्याय दिलेला आहे, पण तो इनडेलिबल मी क्लिअरली स्पष्ट इथे एक्सप्लेन केला बघा, की जे पुसता न येणार, धुता न येणार. सो हे असे पीवायक्यू बंद करायचे असतात, हे 4 पर्याय वाचायचे असतात मित्रांनो. जर तुम्हाला 19 आउट ऑफ 19 पाहिजे ओकॅबला तर हे करायचं असतं. हे बघा कायझन मध्ये पण मी ते दिलेलं आहे. हे बघा इरिपेरेबल पेज नंबर 305 ला आहे, इनडेलिबल 323 ला आहे, इनएव्हिटेबल आहे, त्यानंतर 292 बघा इनफॅलेबल आहे. हे सगळे शब्द दिलेले आहेत इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण कायझन पुस्तकात. नेक्स्ट क्वेश्चन बघा कॉम्प्रेन्शनचा. येस डिफिकल्ट आणि थोडं किचकट अंडरस्टँडिंगला, कारण त्याची लँग्वेज जरा वेगळी आहे. एआय आणि लर्निंग मशीन वरती बोलतोय तो. सेम टाइमचा क्वेश्चन आहे राज्यसेवा 2021 ला. मी म्हणून म्हणतो बघा कॉम्प्रेन्शन समजण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, पीवायक्यू. 2021 चा पॅसेज ज्याने वाचलेला आहे त्या लेवलचा सेम एआय दर्जाचा हा पॅसेज आहे. मग तुम्हाला त्यात कळतं की नेमके किती शब्द आहेत, किती पॅराग्राफ आहे, माझी रिडिंग स्पीड काय आहे, आयोगाला नेमकं अपेक्षित उत्तर काय असतं. सो पीवायक्यू इज द बायबल. अगेन आय रिपीट. तर डिफिकल्ट आहे. यात 3 जरी तुमच्या करत आले तर मी म्हणेन असं खूप झाले तेवढे. तर बघूया याची उत्तर. मी उत्तर सांगतो मला क्लिअरली. तर बघा 71चं उत्तर आहे 4 म्हणजे ओनली सी. त्यानंतर 72चं उत्तर आहे 2 ओनली डी. आणि पुढील जे प्रश्न आहेत त्यांच्या सगळ्यांचं उत्तर 3-3-3 आहे. पर्याय क्रमांक 3 73चा, 74चा पुन्हा पर्याय क्रमांक 3 आहे आणि 75चा पुन्हा पर्याय क्रमांक 3 आहे म्हणजे ओनली बी. नेक्स्ट 76 नंबरचा क्वेश्चन आहे. तर म्हटलं आयडेंटिफाय द सुटेबल मॉडेल विच इंडिकेट सम काइंड ऑफ रूल इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. इन दिल्ली इवन द पायलन रायडर्स डॅश वेअर अ हेल्मेट. आता बघ याच्यात इंटरेस्टिंग काय आयोगाने काय विचारलंय, सम काइंड ऑफ रूल्स. मग आता दिल्लीमध्ये पण म्हणे जो मागे बसतो बाईक वरती त्याला पण हेल्मेट विअर करणं अनिवार्य आहे. मग त्यामध्ये उत्तर काय मस्ट आहे. मग हॅव टू हॅज टू काय असतं, ते करणं अनिवार्य असते म्हणजे हॅव टू हे पण उत्तर आहे. हॅज टू होणार नाहीये कारण इथं हा सब्जेक्ट प्लुरल आहे रायडर्स. शुड होणार नाहीये कारण हे वाक्य काही आपल्या ऑब्लिगेशनचं नाही आहे, जसं तर चिल्ड्रेन शुड ओबे देअर पॅरेंट्स, त्यामुळे 2 तर पर्याय नाही. मग आता माझ्याकडे मस्ट आणि हॅव टू आहे. पण नोट्स मध्ये ज्याने व्यवस्थित रीड केलंय त्याला माहिती की मस्ट हा म्हणजे काय इंटरनल ऑब्लिगेशन आणि हॅव टू हॅज टू म्हणजे काय एक्सटर्नल ऑब्लिगेशन. मग आता मी जर तुम्हाला असं म्हटलं की यू मस्ट वॉच स्वदेश मूव्ही अगेन अँड अगेन, तुम्ही स्वदेश चित्रपट हा वारंवार बघितला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही केलंच पाहिजे. पण ते काही एक्सटर्नल नाही आहे, हे माझी इच्छा आहे. पण जर एखादी गोष्ट जेव्हा बंधनकारक असते की आता मी जर बाईक चालवतोय आणि जर रेड लाईट लागला तर मला तिथं थांबणं गरजेचं आहे कारण तो नियम आहे, सगळ्यांना पाळायचा आहे. मग जेव्हा हा नियम जर म्हणजे बाहेरील लोकांचे जर ऑब्लिगेशन असेल, काही रूल असतील ते जर लादले असतील तर त्यासाठी मस्ट नाही, त्यासाठी हॅव टू हॅज टू वापर होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला 77 नंबरचा क्वेश्चन आहे. तिन्ही वाक्य कॉपी पेस्ट आहे पीवायक्यू बनणं, कॉपी पेस्ट आहे. ASU 17 त्यानंतर टॅक्स सिस्टम 15 आणि आता हे 2023 ला कॉपी आहे. नायदर प्राईड नॉर प्रेज्युडाइज अफेक्ट हिम. आता बघा नॉर प्रेज्युडाइज, या नॉरच्या नंतर कोण आहे तर प्रेज्युडाइज आहे. मग प्रेज्युडाइज नुसार वर्ब ठरेल कारण आयदर ऑर नायदर नॉर मध्ये जे 2 वर्ब येतात शब्द येतात प्राईड आणि प्रेज्युडाइज, मग दुसऱ्या वर्ब नुसार वर्ब ठरतो, दुसऱ्या सब्जेक्ट नुसार वर्ब ठरतो. मग प्रेज्युडाइज तर एकच आहे, मी तर अफेक्टला येस जोडला पाहिजे होता, ते विल अफेक्ट्स, त्यामुळे तिथे येस नाहीये म्हणून वाक्य चुकीचं आहे. दुसरं ईच ऑफ द क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम, इथं ईच्या वाक्यात सब्जेक्ट आहे, या ईच नुसार इथं इज आहे, हे वाक्य बरोबर आहे. तिसरं आयदर ही ऑर आय, बघा ऑर नायदर नॉर आयदर ऑर, यामध्ये दुसऱ्या सब्जेक्ट नुसार वर्ब ठरतो, यानुसार एम, हे वाक्य बरोबर आहे. सो बी अँड सी इज माय आन्सर. त्याने विचारलं करेक्ट, मग बीसी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर आहे. तर बघा हा कसा कॉपी आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा हे वाक्य बघा, ईच ऑफ दिस क्वालिटीज आर टू बी फाउंड इन हिम, म्हणजे यामध्ये बघा हे बघा ईच ऑफ द, इथं आयोगाने काय केलेलं आहे, हा प्रश्न 2016चा एसटीआयचा 3दा कॉपी येतो, इथं आर केलाय. आपल्याला आता काय केलं इज. सेम थिंग बघा नायदर प्राईड नॉर प्रेज्युडाइज अफेक्ट्स हिम, हा बघा राज्यसेवा 2021 चा प्रश्न आहे. तर असे कॉपी होत असतात, त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नंबर नेक्स्ट वी शॅल गो टू अमृतसर व्हेन माय सिस्टर. हे बघा इथं जर ऑलरेडी शॅल वापरलेला आहे म्हणजे फ्युचर एक्सप्रेस आहे, मग इथं व्हेन आहे, मग व्हेन म्हणजे हा झाला माझा कंडिशनल, हा माझा कंजंक्शन. मग कंजंक्शनच्या वाक्यामध्ये टेन्सचा वापर होतो. मग आता कोणत्या टेन्सचा वापर होणार ते समजून घ्या. त्यासाठी इथं समजून घ्या की हा शाल हा मॉडेल ऑफ प्रेझेंट आहे. मग इथं पास्ट टेन्स कसा होईल, होणार नाही. दोन्ही मॉडेल अजिबात होणार नाही, मॉडेल तर अजिबात होणार, दोन्ही मॉडेलचे वाक्य नसतात कंजंक्शन जोडलेले. मग इथं उत्तर आहे माझं 3 रिटर्न्स, म्हणजे व्हेन वी शॅल गो टू अमृतसर व्हेन माय सिस्टर रिटर्न्स फ्रॉम कोल्हापूर. रिटर्न्स हा प्रेझेंट टेन्सचा वापर होईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 79 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज.
त्याने अंडरलाईन फ्रेम पॉइंट ब्लँक. कॉपी पेस्ट आहे ग्रुप सी 2021 ची. पॉइंट ब्लँक म्हणजे काय? एखादी गोष्ट स्पष्टपणे सांगणे, म्हणजे का कू न करणे, विदाउट हेजिटेशन एक्सप्रेस समथिंग डिरेक्टली. अगदी स्पष्टपणे सांगणे एखादी गोष्ट. म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय करतो, काहीतरी कारण जोडतो. एखाद्याने पैसे मला उसने मागितले, मी त्याला कारण सांगणार की नाही सध्या माझ्याकडे पैसे नाही आहे. ह्या पलीकडे जेव्हा तुम्ही पॉइंट ब्लँक करतात की मला पैसे द्यायचे नाही, डायरेक्टली विदाउट एनी हेजिटेशन, तो उत्तर त्याचं 3. ही रिफ्युज माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. बघा, ही रिफ्युज माय रिक्वेस्ट, त्याने माझी रिक्वेस्ट एकदम पॉइंट ब्लँकने रिफ्युज केली, म्हणजे नाही यायचं मला. तो उत्तर त्याचं 3 आहे. आणि सेम कॉपी पेस्ट प्रश्न आहे बघा हा बघा, हा पॉइंट ब्लँक ग्रुप सी 2022 चा प्रश्न आहे. हा बघा 2022 चा प्रश्न आहे पॉइंट ब्लँक. आणि यामध्ये पॉइंट ब्लँकचा मिनिंग विचारला त्याने आणि त्याचं उत्तर डायरेक्टली. हे आपला पीवायक्यू मधला प्रश्न आहे. आणि हाच बघा कायझन पुस्तकामध्ये पेज नंबर 107 ला पॉइंट ब्लँक म्हणजे टू टेल समवन समथिंग व्हेरी डायरेक्टली विदाउट हेजिटेशन. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला पर्सिवरन्स. पर्सिवरन्स, चिकाटी, पायी फुफाटा गँग. बघा तुम्हाला बघितले असते तुम्ही हे सोशल मीडियावरती नाचणारे, आनंद लुटणारे, तर ते पर्सिवरन्स, जिद्द, चिकाटी, संघर्ष. तर जिद्द चिकाटी मधला हा जो चिकाटी शब्द आहे, चिकाटी म्हणजेच काय पर्सिवरन्स. आणि पर्सिवरन्स म्हणजे काय? सातत्याने एखादी गोष्ट कंटिन्यू ठेवणे विदाउट एनी पॉज. सो पर्सिवरन्स, बिकॉज ऑफ माय पर्सिवरन्स आय कुड अचीव्ह दिस सक्सेस. मग पर्सिवरन्स म्हणजे काय? नेव्हर गिव्ह अप, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे चिकाटी सातत्याने. मग लॅक ऑफ मोटिवेशन त्याचं उत्तर होत नाहीये. सिव्हिअर एक्सप्रेशन, काय संबंध आहे एक्सप्रेशनचा? काहीच नाही. त्यानंतर इथं इझिली परसिव्ड, जी गोष्ट इझिली मिळते ती नाहीये. तो उत्तर माझं 1 म्हणजे नेव्हर गिव्ह अप, हे त्याचं उत्तर आहे पर्सिवरन्स. तर त्यावरती बघा हा कायझन पुस्तकाचे पर्सिवरन्स बघा इथं चिकाटी, पर्सिवरन्स, कंटिन्युअन्स, पर्च्युएशन, रिझम्पशन, म्हणजे जी गोष्ट एखादी सातत्याने असते त्याला आपण पर्सिवरन्स म्हणतो. हा असा शब्द आहे इथं. नंबर नेक्स्ट एक्झॉटिक. त्या प्रियंका चोपडाचा एक अल्बम आला होता जुन्या काळात एक्झॉटिक म्हणून. तो कुठला तरी फॉरेन आहे एक सिंगर त्याच्यासोबत. तर एक्झॉटिक त्याचं नाव. एक्झॉटिक म्हणजे काय? फॉरेनर. मग त्याच्या विरुद्ध काय होईल? त्याच्या विरुद्ध होईल इंडिजिनस. मग आता इंडिजिनस म्हणजे काय? जो देशी येतो, देशी दारूची दुकान जसं आपण म्हणतो, इंडिजिनस म्हणजे देशी मूळचं. मग आपण बऱ्याच वेळा म्हणतो की इस्रोने एखादं XYZ काहीतरी मिसाईल बनवला आणि ते इंडिजिनस आहे, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही देशाचं कुठलंही प्रोडक्ट घेतलं नाही त्यात ऍड करण्यासाठी, तर ते देशी आहे, मूळ इंडियन आहे. तर आपण इंडिजिनस म्हणूया. एन्थुजियास्टिक, एक्साइटिंग त्याचा काही संबंध नाहीये, कारण हा त्याला अँटोनिम विचारलेला आहे. मग एक्झॉटिक म्हणजे फॉरेनर, म्हणजेच बाहेरचं. मग इंडिजिनस म्हणजे देशी. एक्झॉटिक पीवायक्यू मध्ये कॉपी पेस्ट नाहीये, पण इंडिजिनस बऱ्याच वेळा विचारलेला आहे. आयोगाने इंडिजिनस विचारलेला आहे. मग ह्या इंडिजिनस मध्ये मी एक्सप्लेनेशन मध्ये खाली दिलेलं आहे एक्झॉटिक. म्हणजे असं बघा आता इथं इंडिजिनस विचारलेला आहे, मग तिथं नेटिव्ह, फॉरेन. बघा फॉरेन मिनिंग आहे त्याचा, नेटिव्ह त्याच्या विरुद्ध झाला. ठीक आहे, सॉरी, म्हणजे त्याचा इंडिजिनसचा मिनिंग नेटिव्ह आहे, त्याच्या विरुद्ध फॉरेन झाला. हा बघा एक्झॉटिक, हा कायझन पुस्तकात दिलेला आहे मी. पेज नंबर पण दिलेला तिथं, पेज नंबर 59 ला एक्झॉटिक. त्यानंतर हा बरेचसे शब्द त्याला दिलेले आहे एक्स्ट्रा पण. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे द मीटिंग विल ब्रेक अप आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ऍड्रेस द ऑडियन्स. बघा ब्रेकअप होईल, जशी ऍड्रेस करेल तो मीटिंग, तर ते ब्रेकअप होणार. मग ब्रेकअप होणार म्हणजे काय? इथं इंटरप्ट काही मिनिंग लागत नाही, काही सेन्स नाही. स्टॉप, बघा स्टॉप अँड कंटिन्यू आफ्टर इंटरव्हल अजिबात नाही. ब्रेकअप म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट पूर्णपणे संपते ती. तिसरं डिवाइड अँड एंड. एंड बरोबर आहे, एंड इज करेक्ट, एंड इज करेक्ट, पण डिवाइडचा काही अर्थ नव्हता इथं, त्यामुळे डिवाइड होत नाही तिथं, एंड होऊ शकतं ब्रेकअप म्हणजे. पण चौथं करेक्ट आहे ते डिस्पर्स अँड डिझॉल्व. डिझॉल्व म्हणजे संपणे आणि डिस्पर्स म्हणजे काय? जी एखादी गोष्ट विखुरणे. जेव्हा एखादं भाषण असेल एखाद्या राजकीय व्यक्तीचं, ते संपल्यानंतर संपूर्ण पब्लिक डिझॉल्व होते आणि संपूर्ण पब्लिक डिस्पर्स होते. डिस्पर्स होते म्हणजे काय? ते विखुरतात, घरोघरी जातात. तर डी म्हणजेच पर्याय क्रमांक आपला असेल 2, हे त्याचं उत्तर आहे. तर ब्रेकअप, ब्रेकअपचं मिनिंग बरेच आहे. ब्रेकअप तो तुमचा ब्रेकअप नाहीये. हे बघा ब्रेकअपचे सगळे मिनिंग दिलेले कायझन पुस्तकात मी. त्यामध्ये 344 पेजला त्यामध्ये बघा हा बैठक, कार्यक्रम किंवा जमाव थांबवणे किंवा समाप्त करणे. टू एंड द मीटिंग, गॅदरिंग ऑर इव्हेंट. जेव्हा एखादा इव्हेंट संपतो त्याला पण ब्रेकअप म्हणतात. तो तुमचा वेगळा ब्रेकअप हा पण आहे इथं बघा, तुमच्या मैत्री संबंध संपवणे वगैरे, तो हा पण आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 83 नंबरचा क्वेश्चन. त्याने विचारलं सिनॉनिम्स विचारला कशाचा? युबिक्युटसचा. हा शब्द पीवायक्यू मधला नसला तरी हा आहे 4 पर्यायामध्ये दिसतो आपल्याला. तसं मी टेस्ट पेपरमध्ये बऱ्याच वेळा विचारतो. युबिक्युटस म्हणजे प्रेझेंट एव्हरीवेअर. जसं एअर असते ते सगळीकडे प्रेझेंट आहे. मग आता जर युबिक्युटस म्हणजे प्रेझेंट एव्हरीवेअर, म्हणजे त्याला म्हणू आपण ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वव्यापी, सर्वीकडे असलेला. युनिव्हर्सल म्हणजे काय? की तो जागतिक आहे, म्हणजे याचा अर्थ असा की तो ईच अँड एव्हरी पार्ट मध्ये असेल, म्हणून ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र असलेला. डी म्हणजे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं उत्तर आहे. मग बघा हा जो 83 नंबरचा क्वेश्चन आहे कायझन पुस्तकात तुम्हाला मिळेल पेज नंबर 20 मध्ये. युबिक्युटस काय आणि युबिक्युटी काय म्हणजेच काय? ओमनी प्रेझेंट, सगळीकडे प्रेझेंट असलेला. वाचू शकता तुम्ही त्यातनं.
नेक्स्ट पुढचा, अ गुड डॅश हु इज एबल टू गेट बेस्ट फ्रॉम दोज प्लेस अंडरलाईन अंडर. आता बघा यात काय विचारलं, डिसिप्लिनचं स्पेलिंग ऑलरेडी आयोगाने विचारलेलं आहे. मग डिसिप्लिनचं फक्त डिसिप्लिनेरियन म्हणजे कुठं, मग आता डिसिप्लिन, आता डिसिप्लिन मध्ये बघा इथं जर तुम्ही बघितले यामध्ये हा ई चुकीचा आहे, इथं हा ए चुकीचा आहे, इथं हा आय चुकीचा आहे, इथं हा बघा हा पुन्हा बघा LINE. तर बघा डिसिप्लिन DISCIPLI नंतर NARIN म्हणजे डिसिप्लिनेरियन म्हणजे हा पर्याय क्रमांक 4 हा उत्तर आहे. स्पेलिंग वरती एक प्रश्न विचारला मी असं, हाही सोपाच प्रश्न होता, एवढा काही डिफिकल्ट नव्हता. बऱ्याच वेळा आयोग काय करतात 4-4, 5-5 शब्द देतं जे डिफिकल्ट असतात. इथं एकच शब्द 4 वेळा दिलाय, त्यामुळे ह्या तुक्का तुमचा लागू शकतो. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न 85 नंबरचा, डोंट वरी डॅश लेट टू नाईट. हा प्रश्न फसवा आहे. हा प्रश्न बऱ्याचशा लोकांचा चुकला असेल, जे स्मार्ट आहे त्यांचा चुकू शकतोय. नीट आहे का, इथं फिल इन द ब्लँक बाय युझिंग द फ्युचर टेन्स म्हटलंय त्याने, फ्युचर टेन्स. आता ऑब्विसली मग फ्युचर टेन्स म्हणजे तुम्ही इथं जाणार इफ आय विल बी. खरं तर बघा तुम्हाला या केसमध्ये वाक्याच्या सेन्स नुसार फ्युचर टेन्स शोधायचा आहे. विल शॅल प्लस V1 नाही. तर या केसमध्ये किंवा डोंट वरी इफ आय एम लेट टू नाईट. आता इथं ऑलरेडी जर टू नाईट म्हटलंय त्याने म्हणजे हा झाला माझा फ्युचर. आणि जेव्हा आपण म्हणतो की भविष्यामध्ये एखादी गोष्ट फिक्स असते म्हणजे त्याचा टाइम, त्याची डेट, त्याचा इयर, त्याचा मंथ, तर ते वाक्य आपण प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो. वाक्य आपण प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो पण एक्सप्रेशन फ्युचर असतात. म्हणून इथं उत्तर आहे इफ आय एम लेट टुडे. मग ह्या केसमध्ये तुम्ही एक आर्ग्युमेंट करणार की हा प्रेझेंट टेन्स आहे. येस हा प्रेझेंट टेन्स आहे. मग तुम्हाला हे माहिती आहे जेव्हा आपण कंडिशनल वाक्य लिहितो, कंडिशनल वाक्यामध्ये कधी मॉडेल येत नाही. कंडिशनल वाक्यामध्ये मॉडेल येतं जर तो नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब असेल तर. पण हे वाक्य नाउन क्लॉज नाही. डोंट वरी म्हणतो इफ आय एम लेट टू नाईट. हे टू नाईट ऑलरेडी फ्युचर दाखवत आहे. म्हणून या वाक्याच्या सेन्स नुसार जर गेलो आपण सेन्स नुसार तर उत्तर 1 आहे. पण जर तुम्ही जर म्हटलं की सर सिंपल फ्युचर टेन्स म्हटलं तर पण सिंपल फ्युचर हे आय विल बी लेट हे होईल. सिंपल फ्युचर विल प्लस V1 बी. पण इथं कंडिशनलच्या कंजंक्शनच्या वाक्यात विल कसं येणार, म्हणून हे उत्तर नाही आहे. अपेक्षित उत्तर त्याचं 1 आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न 86, व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. खूप सोपा प्रश्न आहे. व्हेरी फ्यूचं वाक्य आहे म्हणजे यात लगेच तुम्हाला समजलं असेल की याची सुपरलेटिव्ह होणार आहे वन ऑफ द ची आणि याची कंपॅरेटिव्ह होणार आहे दॅन मोस्ट अदर. दॅन एनी अदर नाही. दॅन एनी अदर आणि नो अदर हे जे असतं सुपरलेटिव्ह साधं वाक्य असतं म्हणजेच अफर्मेटिव्ह. मग इथं व्हेरी फ्यूच्या वाक्याचं जर मला कंपॅरेटिव्ह विचारलाय मग दॅन मोस्ट अदर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर आहे. मग गोल्ड इज वन ऑफ द कॉस्टलीएस्ट मेटल्स इन द वर्ल्ड. येस ही त्याची सुपरलेटिव्ह डिग्री आहे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट नो अदर मेटल हे होऊ शकतच नाहीये कारण वन ऑफ द आणि व्हेरी फ्यूच्या वाक्यांची नो अदर ही पॉझिटिव्ह डिग्री होत नाही. नंबर नेक्स्ट चौथ्यामध्ये पण दॅन एनी अदर आहे. दॅन एनी अदर हे व्हेरी फ्यूची अजिबात होणार नाहीये. मग व्हेरी फ्यूची होणार दॅन मोस्ट अदर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 87 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. त्याने विचारलं की सिंपल सेंटेन्स कोणता आहे. पहिलं बघा ही इज अनवेल सो ही कॅन नॉट अटेंड द ऑफिस. सोने जोडलेलं वाक्य आहे. मग सोने जोडलेले वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतात. हा माझा दोन जे कंजंक्शन आहे सबऑर्डिनेट आणि कोऑर्डिनेट तर हा माझा कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे कंपाऊंड सेंटेन्स. ही कन्फेस्ड हिज क्राईम याच्यामध्ये एकच मेन बरोबर आहे. सिंपल सेंटेन्स मध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असतो. एकच मेन बरोबर असतो. हे माझं उत्तर आहे 2. तिसरं ही कॅन नॉट स्पीक नॉर आयदर ऑर नायदर नॉर म्हणजे अल्टरनेटिव्ह कंजंक्शन आहे. हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. चौथं ही कन्फेस दॅट ही इज गिल्टी. ही कन्फेस पण काय हा माझा नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब हे माझं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तो उत्तर आहे माझं 2. हाही सोपा प्रश्न होता अगदी. नंबर नेक्स्ट ज्योती हॅज ऑलवेज टू हरी. आता वाक्याचा सेन्स विचारला त्याने करेक्ट ग्रामॅटिकल कोणता आहे त्याला कॉमन सेन्सचा प्रश्न म्हणेल मी ग्रामरपेक्षा. आता ज्योती हॅज ऑलवेज टू इथं ऑलवेजचा वापर चुकीचा आहे म्हणून हे वाक्य मी म्हणेन बात करेल. इथं ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. मग आता तिचे हॅबिच्युअल ऍक्शन आहे म्हणून दोन्ही वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलेत. मग इथं ऑलवेजचा वापर बरोबर आहे. हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज का बरं कारण ती उशिरा उठते हे उत्तर आहे. तिचे ज्योती गेट्स अप सो लेट हॅज ऑलवेज इथं ही वाक्यरचना चुकीची आहे. ज्योती इज गेटिंग अप सो लेट हॅव्हिंग सो ही वाक्यरचना चुकीची आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 89 नंबरचा क्वेश्चन त्याने विचारलं की ऍडवर्ब क्लॉज कुठला तो विचारला त्याने. हाही थोडा इंटेलेक्च्युअल प्रश्न होता. थोडा मॉडरेट टू टफ म्हणेल मी. पहिलं दे फॉट ॲज हिरोज डू हा माझा ऍडवर्ब क्लॉज ऑफ आला. हा मॅनर ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. ॲज सो ॲज हे ॲज हिरोज डू जसं हिरो करतात तसं त्याने फाईट केलं. हे ऍडवर्ब क्लॉज हे माझं उत्तर आहे 1. दुसरं आय एक्सपेक्ट पण काय एक्सपेक्ट करतो मी हा माझा नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. नाउन क्लॉजचं वाक्य आहे. हिअर इज द बुक दॅट यू वॉन्ट
मग दॅट इथलं लपलेलं आहे, दॅट यू वॉन्ट. मग काय बरं बुक, हा माझा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे विदाउट कंजंक्शन. इथं कंजंक्शन दॅट हा लपलेला आहे. तिसरं आय फिअर, पण कशाची फिअर आहे, दॅट आय शॅल फेल. मग इथं हा नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंट आहे, हा नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. मग हा नाउन, हा ऍडजेक्टिव्ह, हा पुन्हा नाउन, आणि हे माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हा ऍडवर्ब क्लॉज. नंबर नेक्स्ट 90 नंबरचा क्वेश्चन आहे. ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह. कॉपी पेस्ट वाक्य आयोगाचं PYQ मधलं विचारलेलं. हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, मग आपल्याला बिंग शोधायचं आहे. मग पहिलं वाक्य जे आहे आर शोन, सिंपल प्रेझेंटचं पॅसिव्ह आहे. आर बिंग शोन ऑन लाईव्ह हे माझं उत्तर आहे, म्हणजे बी हे उत्तर आहे. ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह ऑन द ESPN. बघा ऑल द मॅचेस आर बिंग शोन हे माझं उत्तर आहे. आता दोघांमध्ये बघा काय फरक आहे ते सांगतो पुढे. डी ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह ऑन हे पण उत्तर आहे. आता तिन्ही मला उत्तर मिळाले आहेत, मग आता कुठलं एक्झॅक्ट आहे तर बघा पहिलं ऑल द मॅचेस आर बिंग शोन ऑन ESPN. आता बघा ऑल द मॅचेस आर बिंग, दोघांमध्ये डिफरन्स बघितला. ऑल द मॅचेस ऑल द आर बिंग शोन. आता यामध्ये दोघांमध्ये बघितलं शोन लाईव्ह. आता इथं क्लिअरली आयोगाने काय विचारलेलं 4 पर्यायामध्ये लाईव्ह. मग ह्या दुसऱ्या पर्यायामध्ये लाईव्ह शब्द नसल्यामुळे हा पर्याय मी बाद करेल. मग लाईव्ह ऑन ESPN हे करेक्ट आहे. तिसरं ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह. मग याच्यात दोघांमध्ये काय फरक आहे तर लक्षात घ्या, जेव्हा आपण शो हा वर्ब वापरतो शो, तर शो नंतर नेहमी इंग्लिशमध्ये ऑन येतो, इथं बाय येत नाही, म्हणून बायचा वापर चुकीचा आहे. मग ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह ऑन शो लाईव्ह ऑन ESPN हे करेक्ट आहे. इथं बाय म्हणून हे चुकलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक C म्हणजेच उत्तर माझं 2 आहे. नंबर नेक्स्ट 91 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याआधी बघा मी तुम्हाला PYQ दाखवतो. हे बघा ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह. ASO 2015चा प्रश्न आहे हा, आणि त्याचं उत्तर पुन्हा तेच बघूया आपण. ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह ऑन, बघा पुन्हा ऑन आहे इथं, ऑन ESPN, बाय नसतं. नंबर नेक्स्ट 91 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हा तर गिफ्टच आहे, सोपा आहे अगदी. हा नेहमी येतो, दरवर्षी येतो. कॉपी पेस्ट ऑप्टिमिस्टिक अँड पेसिमिस्टिक आहे. तर त्याने विचारलंय वन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड. मग ब्राईट साइड वाला कोण असतो, ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. उत्तर एक आहे त्याचं. आणि जो डार्क साइड बघतो, जो नेहमी नकारात्मक असतो, तो कोण असतो, पेसिमिस्टिक म्हणजेच निराशावादी. सायनिक तर नेहमी आला परीक्षेमध्ये. सायनिक म्हणजे कोण, ज्याला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी आहे, प्रत्येक व्यक्ती मोटिवेटेड फॉर मनी, फॉर जस्ट सेल्फिशनेस. मग हे तसं उत्तर नाहीये. ह्युमनिस्ट म्हणजे वन हु इज टेंडिंग टू द ह्युमॅनिटेरियन. मग उत्तर याचं एक आहे 91चं. हा बघा हा प्रश्न नेहमी येतो, हा ऑप्टिमिस्टिक पेसिमिस्टिक कंबाईन BC हा 2021ला प्रश्न आहे. त्यानंतर PSI 17ला सायनिक शब्द आहे. त्यानंतर बघा हे कायझन पुस्तकामध्ये बघा ऑप्टिमिस्टिक आहे, पेसिमिस्टिक आहे, सायनिक आहे, सगळे शब्द PYQ मध्ये पण आहे आणि कायझन पुस्तकात पण आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न वन हु इट्स टू मच. हा पण बघा हा PYQ मधला ग्लुटॉन म्हणजे खादळ व्यक्ती, जो अति खातो तो, आणि ज्याला खाण्याची चव आहे तो एपिक्युरियन असतो. जो खवय्या असतो तो एपिक्युरियन, हा म्हणजे खादळ जास्त खाणारा. ए उत्तर आहे. ए म्हणजे पर्याय क्रमांक 1. मग हंग्री म्हणजे कोण, की ज्याला भूक लागलेली असा. अँक्शियस म्हणजे कोण, जो अस्थिर आहे, ज्याला वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे, चांगलं घडणार आहे, जो ज्या गोष्टीशी अस्थिर असतो तो अँक्शियस. हिपोक्रेटचं स्पेलिंग नेहमी विचारतो आहे. हिपोक्रेट म्हणजे कोण, असा व्यक्ती जो ढोंगी आहे, जो दांभिक आहे. तर ऑनली ए हे त्याचं उत्तर आहे. ऑनली ए म्हणजे पर्याय क्रमांक 1 92चं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट हे बघा हा ग्लुटॉन शब्द, अँक्शियस शब्द हे कायझन पुस्तकात पेज नंबर 320 आणि 425 दिलेले आहेत मी. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे पुढचा, अ पर्सन हु इट्स टू मच. हे बघा जवळजवळ 2014ला हा प्रश्न आयोगाने विचारलेला. त्याने विचारलं की जास्त खाणारा हा ग्लुटॉन. हा बघा हा ग्लुटॉन, हा 2014चा कॉपी पेस्ट केला आयोगाने. हे सगळे PYQ अतिशय 1 by 1 करायचे असतात मित्रांनो. नंबर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच. हे जरा आउट ऑफ सिलेबस आहे. पहिल्यांदा फिगर ऑफ स्पीच वरती प्रश्न असा आलेला आहे. म्हणजे खरं तर फिगर ऑफ स्पीच विचारून आयोगाने, कारण हा लिंग्विस्टिकचा भाग आहे. MA इंग्लिशला असताना मी शिकलोय फिगर ऑफ स्पीच काय असतात वगैरे. खरं तर मी शिकवत पण नव्हतो कधी मुलांना की फिगर ऑफ स्पीचचा काही संबंध नाही. त्यासाठी ऍक्च्युअली जो लिटरेचरचा विद्यार्थी आहे त्याला माहिती आहे फिगर ऑफ स्पीच काय आहे. पण ठीक आहे, इथून पुढे शिकूया आपण. सिमिली म्हणजे काय, ज्या तुलना करण्यासाठी आपण वापरतो त्याला सिमिली अलंकार म्हणतात. त्यासाठी ऍज आणि लाईक असतो, की यू आर लाईक अ बर्ड, तू त्या पक्षासारखा आहे, तर त्याला सिमिली अलंकार म्हणतात. पॅराडॉक्स म्हणजे काय, की दोन कॉन्ट्रास्ट ज्या वस्तू असतात, दोन कॉन्ट्रास्टची वाक्य जे असतात त्यांना पॅराडॉक्स म्हणतो. जसं बघा मी असं म्हणेन की अग्निशामक दलाचं जे ऑफिस आहे त्याला आग लागली, मग कॉन्ट्रास्ट आहे, ते कॉन्ट्रास्ट दर्शनासाठी पॅराडॉक्स असतो. अलिटरेशन म्हणजे काय, रिपिटेशन ऑफ द वर्ड म्हणजे काय, आय सी ए सॉ, ते सी सॉ सी म्हणजे वारंवार ते शब्द येतात. कच्चा पापड पक्का पापड ते असतात अलिटरेशन. आणि मेटाफर म्हणजे काय, एका व्यक्तीची दुसऱ्या गोष्टीची तुलना. मग हे पण तर तुलनाचा सिमिली, पण सिमिलीमध्ये ऍज आणि लाईक शब्द वापरतात. मेटाफर मध्ये कुठलाही ऍज किंवा लाईकचा वापर न करता तुलना करतात. जसं यू आर द स्टार ऑफ माय लाईफ म्हणजे तू माझ्या आयुष्यात स्टार आहे. बुक इज माय फ्रेंड जणू तो माझा मित्र आहे. मग इथे बघा, इथं जे विचारलं आयोगाने
यात काय म्हटलं त्या आयोगाने की ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ अवर ऑर्गनायझेशन. म्हणजे ह्या केसमध्ये काय म्हणतोय की 3 पिलर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. मग ही कोण आहे तो की तो ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ अवर ऑर्गनायझेशन. जे 3 पिल्लर आहे त्यापैकी तो एक आहे. मग त्याची तुलना त्या पिल्लरची केलेली आहे म्हणून हा मेटाफर हा अलंकार आहे. मग मेटाफर म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा 94 नंबरचा क्वेश्चन आहे. 94 मध्ये बघा त्याने काय विचारलंय की आउट ऑफ द क्वेश्चन. हा प्रश्न मी असं कुठल्या सिलेबसचा नाही, कुठल्या पीवायक्यूचा नाही, कुठल्या पुस्तकात नाही, कॉमन सेन्स आहे. अगदी जो ग्रॅज्युएट व्यक्ती आहे त्याला लगेच कळेल की याचं उत्तर काय. बघा आउटसाइड काही संबंध नाही, इम्पॉसिबल. बघा आउट ऑफ द क्वेश्चन. आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजे काय, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आवाक्याच्या बाहेर असते ती. मग हे आउटसाइड कसं काय असेल, हे इझी कसं काय असेल, हे मिनिंगलेस कसं काय असेल, तर इम्पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणजे जी गोष्ट समजण्याजोगी नाही आहे, आउट ऑफ द क्वेश्चन आहे, म्हणजे जे आवाक्याच्या बाहेरचं असतं, तर ते उत्तर आपलं 2 आहे. याला कुठल्याही पुस्तकाची गरज नाही, याला फक्त कॉमन सेन्सची गरज आहे अशा प्रश्नांना. 95 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. त्याने विचारलं आहे की एखादी गोष्ट अचीव करणे, टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल. बघा ऑर डिफिकल्टीज. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं यश मिळवतायत त्यात कुठल्या प्रकारचा तुम्हाला खडतर प्रवास नाहीये, दुःख नाहीये, यातना नाहीये, इझिली जी गोष्ट तुम्ही अचीव करतायत त्यासाठी त्याने इडियम विचारलेली आहे. म्हणजे वर दिलेला मिनिंग आणि तो अशी इडियम सांगा की त्याचा मिनिंग त्याचा जुळतोय. मग हॅव एन एक्स टू ग्रीन ही 2023 लाच कॉपी आहे. हॅव एन एक्स टू ग्रीन म्हणजे काय की सेल्फिश मोटिव्ह असणे. म्हणजे जो व्यक्ती अतिशय सेल्फिश असतो, फक्त स्वतःच बघतो, तो आपण म्हणूया हॅव एन एक्स टू ग्रीन. स्मूथ सेलिंग. मग स्मूथ सेलिंग म्हणजे काय, ज्या लोकांना यश अतिशय इझिली अवेलेबल होतं, ज्या लोकांना यश प्राप्त करताना कुठल्या डिफिकल्टी येत नाही, ऑब्स्टॅकल येत नाही, त्याला म्हणतो आपण स्मूथ सेलिंग. म्हणजे उत्तराचं 2 आहे. तिसरा ड्रॉप द बॉल. ड्रॉप द बॉल म्हणजे काय, मेक अ मिस्टेक. एखादी चूक होण्यात आपल्याकडून त्याला आपण ड्रॉप द बॉल म्हणतो. चौथं बार्क द रॉंग ट्री. मग बार्क द रॉंग ट्री म्हणजे काय, हे मी टेस्ट सिरीजला घेत असतो. बार्क द रॉंग ट्री म्हणजे एखाद्या चुकीच्या व्यक्तीवरती आरोप करणे, त्याला म्हणतो आपण बार्क ऑफ द रॉंग ट्री. मग उत्तर माझं 2 आहे. तर बघा यातल्या हे इडियम, ही इडियम तो कॉपी आहे आणि बाकीच्या आपल्या इडियम ह्या कायझन पुस्तकातले आहे. बघा ही बघा 2023 राज्यसेवा 2023 हॅव एन एक्स टू ग्रीन हे विचारली आहे. ऍज इट इज कॉपी पेस्ट. त्याचा मिनिंग सांगितलं तुम्हाला मी, सेल्फिश मोटिव्ह असणे. आणि बाकीचे जे आहेत म्हणजे फॉर हॅव एन एक्स टू ग्रीन, त्यानंतर बार्क ऑफ द रॉंग ट्री, ह्या कायझन पुस्तकात पेज नंबर 110 वगैरे दिलेले आहेत मी. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 96. आय मॅनेज टू गेट टू स्लीप डॅश देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. आता या केसमध्ये सगळे ऑप्शन बरोबर आहे, ऑल आर करेक्ट. तुम्ही जर बघितलं अल्दो, बिकॉज, नंतर इन्स्पायर्ट ऑफ, बिकॉज ऑफ, सगळे करेक्ट आहे. जर वाक्याचा सेन्स बघू आपण, तर तो अल्दो आय मॅनेज टू गेट अ स्लीप हा मेन वर्ब मॅनेज. त्यानंतर देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज म्हणजे 2 वाक्य जोडले. म्हणजे थोडक्यात मला पाहिजे कंजंक्शन. हा तर कॉमन सेन्स आहे की दोन्ही वाक्यांना जोडण्यासाठी कंजंक्शन पाहिजे. मग आता हे जे इन्स्पाइट ऑफ आणि बिकॉज ऑफ आहे हे कंजंक्शन नाही मित्रांनो, हे आहे आपल्या प्रेपोजिशनल फ्रेजेस ज्या एकच वाक्यासाठी जोडतात. म्हणजे जर तुम्ही इन्स्पाइट ऑफ आणि बिकॉज ऑफ जोडलं तर त्यात एकच मेन वर्ब पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेल बघा, आय पास इन्स्पाइट ऑफ माय पुअर इंग्लिश, याच्यात मी एकच मेन वापरला. ही फेल बिकॉज ऑफ हिज पुअर इंग्लिश, एकच मेन वर्ब वापरला. अर्थ सेम आहे पण ह्या प्रेपोजिशनल फ्रेजेस आहे ह्या सिंपल सेंटेन्स मध्ये वापरतो. पण याच्यात 2 मेन वर्ब दिले, इकडे वॉज आणि इकडे मॅनेज. मग आता आपलं कंजंक्शन कोणतं आहे, अल्दो आणि बिकॉज हे दोन्ही. मग वाक्य कोणतं आहे, रिझनचं आहे का, नाही, कॉन्ट्रास्टचं वाक्य आहे. कॉन्ट्रास्ट कसं बरं, आय मॅनेज टू गेट अ स्लीप डॅश देअर वॉज अ नॉईज. म्हणजे जरी तिथं भरपूर असा गोंधळ असला तरी पण मी झोपलो, म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे. मग कॉन्ट्रास्ट साठी कोणाचा वापरतो, अल्दोचा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 97 नंबरचा क्वेश्चन. द पोलीस डॅश द थीफ लास्ट नाईट. लास्ट नाईट आपल्याला लगेच कळला टाइम. त्याने विचारला व्हर्ब फिल इन द ब्लँक करा. मग लास्ट नाईट म्हटलं तर सिंपल पास्ट पाहिजे. मग सिंपल पास्ट म्हणजे V2. मग V2 म्हणजेच काय, कॅच होणार कॉट. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. इथं शाल बी फ्युचर कसं काही लास्ट नाईट साठी, इथं विल, हा वुड, हे सगळे ऑप्शन चुकीचे आहे, सेन्सच नाहीये. लास्ट नाईट, लास्ट इयर, लास्ट मंडे, येस्टरडे, प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस डे, लास्ट मंडे, हे सगळे सिंपल पास्टचे असतात. टाइम सिंपल पास्ट म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 98 नंबरचा क्वेश्चन आहे. ही गॉट ओव्हर हिज एनिमी डॅश बाय मीन्स. म्हणजे त्याने त्याचा जो एनिमी होता ना त्याच्यावरती विजय प्राप्त केला. बरं कसं बरं, तर त्याने डोकं लावलं. डोकं म्हणजे कसं, आर्टफुल. आर्टफुल म्हणजे काय की जो चालाक आहे, जो चतुर आहे, जो अतिशय कनिंग आहे. कनिंग म्हणजे कोण, असा लबाड, धूर्त. त्याने डोकं लावलं आणि त्याच्या स्पर्धकावर त्याने मात केली. म्हणून उत्तर माझं आर्टफुल. मग आता आर्टिस्टिक म्हणजे काय की जो कलाकार आहे, ज्याच्याकडे कला आहे, गाणं गाणारा, डान्स करणारा, रांगोळी काढणारा, चित्र काढणारा, हे आर्टिस्टिक लोक असतात. त्याचा संबंध कलेशी आहे. इथं कलेचा संबंध काही नाही. हा शब्द आर्टिकल हा चुकीचा स्पेलिंग आहे आणि हाही शब्द चुकीचा आहे. असे शब्दच नाही इंग्लिशमध्ये.
त्यामुळे 3 आणि 4 पर्याय होणार नाही. हा प्रश्न आहे होमोनियमचा, ज्या शब्दांचा जवळजवळ उच्चार सारखा असतो, स्पेलिंग थोडं वेगळं असतं ते आहेत. तर आर्टिस्टिक म्हणजे कलाकार आणि आर्टफुल म्हणजे कनिंग, म्हणजे असा व्यक्ती धूर्त आहे, हुशार, चपळ, डोक्याचा वापर करून तो आपल्या गोष्टी मिळवतो, तो असतो. ही गॉट ओव्हर हिज एनिमी, त्याने त्याच्या एनिमीवरती मात केली. कशी बरं? आर्टफुल मीन्सने, डोकं लावलं त्याने. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. महाप्रश्न आयोगाने यस विचारलेला आहे. त्याआधी बघा, हे कायझन पुस्तकामध्ये पेज नंबर मी दिलेला आहे, पेज नंबर आहे त्याचं 171, त्यामध्ये आर्टफुल आणि आर्टिस्टिक सेम आहे. मग बघा, हा आर्टफुल म्हणजे काय? शोविंग क्लेव्हरनेस एस्पेशली इन अ कनिंग वे, बघा हुशारी दाखवणे, लबाडपणा करणे आणि लोकांवरती मात करणे, हा कायझन मधला आहे. आणि हा जर पीवायक्यू बघितलं तर पीवायक्यू मध्ये ऍक्च्युअली राज्यसेवा 2020चा प्रश्न आहे, त्यामध्ये हा एक शब्द बघा आर्टफुल आहे, जो मी मराठीमध्ये स्पष्ट एक्सप्लेन केलेला आहे जिरोर मध्ये. आर्टफुल म्हणजे क्राफ्टी, कनिंग, धूर्त, लबाड, हा असा आपण कॉपी पेस्ट होतो पीवायक्यू मधला प्रश्न. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न 99 नंबरचा. वी कॉल ऑफ द मॅच इमिजिएटली आफ्टर हाफ टाइम. कॉल ऑफ म्हणजे काय? कॅन्सल करणे, पोस्टपोन करणे. पीवायक्यू मध्ये आलेला आहे हा. कॉल ऑफ म्हणजे एखादी गोष्ट कॅन्सल करू आपण. पाऊस पडला म्हणून आम्ही कॉल ऑफ केलं मॅच. बघा, कॉल ऑफ म्हणजे कॅन्सल. इथं रिअरेंज, प्लॅन, हे स्टार्टेड चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आणि हा खूप सोपा प्रश्न आहे, हा आला असेल लोकांना. हा बघा, हा कॉल ऑफ आहे आणि इथं हा कॉल ऑफ आहे. हा STR 17चा कॉपी पेस्ट केला आयोगाने, पण यामध्ये ना की ते उत्तर नाही आहे. म्हणजे मुद्दा काय आहे की 4 पर्यायामध्ये कॉल ऑफ आहे, ते उत्तर असं नाही. मग कॉल ऑफचं क्लिअरली मिनिंग दिलाय बघा. कॉल ऑफ म्हणजे टू पोस्टपोन, कॅन्सल, एखादी गोष्ट पुढे ढकलणे किंवा कॅन्सल करणे. हे झालं जिरोर मधलं. आणि हे आपल्या कायझन पुस्तकातलं पेज नंबर 346. त्यानंतर कॉल ऑफ म्हणतोय तो म्हणजे एखादी गोष्ट कॅन्सल करणे, म्हणजेच ती रद्द करणे. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न 100 नंबरचा. प्लेंटी. प्लेंटी म्हणजे काय? खूप सारं, जे अबंडंट असतं. अबंडंट म्हणजे काय? की जे मुबलक प्रमाणात असतं, ज्याची व्याप्ती मोठी असते. प्लेंटी म्हणजे ह्यूज, खूप, प्रमाणाने जास्त. मग त्याच्या विरुद्ध विचारला त्याने, ऑपोजिट विचारलाय. मग त्याच्या ऑपोजिट काय असतं? स्कार्सिटी. मग स्कार्सिटी म्हणजे काय? दुर्मिळ, कमी गोष्ट, जी खूप कमी प्रमाणात सापडते, ते असतं स्कार्सिटी. लोअरच्या विरुद्ध हायर होईल. त्याच्या विरुद्ध होणार नाही की आपण म्हणू प्लेंटी म्हणजे खूप, आणि लोअर म्हणजे साईजने खाली. हायर आणि लोअर हे त्याच्या विरुद्धार्थी होतील. आणि चीप काय? चीप म्हणजे मुख्य पण होतो, त्याचे प्रायव्हेट पण काही संबंध नाहीये. तर प्लेंटीचं उत्तर 2 आहे. प्लेंटी आयोगाने विचारलेला आहे शब्द, ऍज सच नाही, परंतु बघा हा प्लेंटी इथं 1998 ला, इथं बघा प्लेंटी शब्द 4 पर्यायात आहे. तर प्लेंटीनुसार बघा मुबलक प्रमाणात असणार म्हणजे अबंडंट, हे बघा ऍम्पल, प्लेंटी, असं एक आपण लॉजिक लावू शकतोय. पण कायझनमध्ये मी दिलेलंच आहे प्लेंटी वगैरे. तर थोडक्यात, तर हे टोटल 100 प्रश्न होते मित्रांनो. तर यामध्ये जे सिरियस लोक आहेत त्यांना 40+ सहज जातील. येस, 85-90 पर्यंत लँग्वेज पेपरला मार्क्स मिळतील, जे टॉपर असतील ते. आणि जे कॉमन लोक आहे की जे थोडं मॉडरेट आहे, ते 35 to 40 मध्ये असतील, ते पण येतील लिस्टमध्ये, ते पास होतील. जे मी असं 25 आणि 30च्या दरम्यान आहे, ते तर आसपास पण नाही स्पर्धेच्या. म्हणून सांगतो इथून पुढे पीवायक्यू इज द मस्ट. व्होकॅब्युलरीसाठी पीवायक्यू आणि कायझन इज मस्ट. म्हणजे मी असं म्हणेन की दोन्ही पुस्तकं गरजेची आहेत. टेस्ट सिरीज मी नेहमी सांगत असतो, पीवायक्यू, नोट्स, टेस्ट सिरीज, याच्या पलीकडे कुठंच जात नाही आयोग. तर ज्याने ह्या गोष्टी फॉलो केल्यात तो 80+ आहे. थँक्यू.